आपलं युनिट फर्स्ट आहे. युनिट फर्स्टचे 2 पार्ट होते. एक होता इंट्रोडक्शन टू फायनान्शियल सर्व्हिसेस आणि सेकंड पॉईंट होता तो म्हणजे मर्चंट बँकिंग. इंट्रोडक्शन टू फायनान्शियल सर्व्हिसेस हा टॉपिक आपण आता क्लिअर केलेला आहे आणि मी नवीन टॉपिक सुरू करत आहे. नवीन टॉपिक काय आहे? मर्चंट बँक. काय आहे? मर्चंट बँकिंग. तुम्हाला मी मागचा लेक्चर जो शेवटचा लेक्चर होता त्या शेवटच्या लेक्चरमध्ये मर्चंट बँकिंगची कल्पना दिली होती आणि मर्चंट बँकिंग म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, मर्चंट बँकिंग म्हणजे काय सांगितलेलं सांगा. मर्चंट बँकिंग म्हणजे काय सांगा की नॉर्मल बँकिंग ॲक्टिव्हिटी प्लस कन्सल्टन्सी सर्व्हिस मीन्स काय. मर्चंट बँकिंग म्हणजे नॉर्मल बँकिंग ॲक्टिव्हिटी आणि कन्सल्टन्सी सर्व्हिस यांना आपण एकत्रितपणे काय म्हणतो? मर्चंट बँकिंग. ओके, म्हणजे मर्चंट बँकिंग आहेत त्या या ज्या बँका आहेत त्या या बँका दोन्ही कामं करतील. पहिलं काम काय करतील? लोकांकडनं पैसे जमा करतील आणि कर्ज म्हणून ते ज्यांना कर्जाची कर्ज आहे त्यांना उपलब्ध करून देतील. ओके, याचबरोबर त्यांना आणखी एक काम करावं लागतं ते म्हणजे आहे कन्सल्टन्सी. कन्सल्टन्सी म्हणजे त्यांना सांगावं लागतं ज्यांनी आपले कर्ज घेतले त्यांना की कुठे पैसे गुंतवावेत, कुठे जमा करावेत हे सगळं सांगावं लागतं. त्यांना म्हटलं जातं काय? मर्चंट बँकिंग. ओके, आता ही मर्चंट बँकिंग ही संकल्पना आहे ती कधी उदयास आली असं तुम्हाला विचारलं तर त्याचा ओरिजिन जो झाला आहे मर्चंट बँकिंगचा तो ओरिजिन झाला आहे कधी? 17व्या आणि 18व्या शतकात. कुठे झाला? युरोपात झाला. बघा, ईस्ट इंडिया कंपनी होती ना, ईस्ट इंडिया कंपनी. या कंपनीला मोठमोठे जे कोण भांडवलदार होते त्यांचं काय होतं? कर्ज पुरवठा होता. त्यामुळेच ही कंपनी मोठी होऊ शकली. तिलाच म्हटलं झालं काय? ती मर्चंट बँकिंग तिकडे उदयास आली. ओके, मर्चंट बँकिंग त्याच्यानंतर मर्चंट बँकिंग भारतामध्ये पण सुरू झाली. आता आपण काय बघूया? मर्चंट बँकिंग ही कन्सेप्ट जर आपल्याला समजायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? नॉर्मल बँक आणि मर्चंट बँका यांच्यातील फरक समजावा लागेल. त्याच्यानंतर आपण हे व्यवस्थित डिफाईन करू शकतो. बघा, ओके, मिनिंग बघू. अ कमर्शियल बँक कॅन प्रोव्हाइड लोन्स टू इंडिव्हिज्युअल अँड स्मॉल बिझनेस. ओके, कमर्शियल बँक काय करतात? प्रोव्हाइड करतात लोन. कोणाला? इंडिव्हिज्युअल आणि स्मॉल बिझनेस. इट राईज फंड्स बाय कलेक्टिंग डिपॉझिट फ्रॉम दे सेम ग्रुप ऑफ पीपल ॲज वेल फ्रॉम डिपॉझिट द सेम ग्रुप ऑफ ॲज वेल ॲज फ्रॉम इंटरेस्ट चार्ज ऑन लोन. बघा, इट राईज फंड्स कलेक्टिंग डिपॉझिट फ्रॉम दिस सेम ग्रुप ऑफ पीपल. ते काय करतात? लोकांकडनं काय करतात? डिपॉझिट कलेक्ट करतात ॲज वेल ॲज फ्रॉम इंटरेस्ट चार्ज ऑन लोन. आणि लोनवर काय करतात? इंटरेस्ट चार्ज करतात. इट ऑल्सो परचेस बॉन्ड्स फ्रॉम गव्हर्नमेंट अँड कॉर्पोरेट एंटिटीज. ते गव्हर्नमेंटकडनं बॉन्ड परचेस करतात आणि कॉर्पोरेट एंटिटीकडनं पण बॉन्ड खरेदी करतात. हे कोणाबद्दल आहे? नॉर्मल बँकिंग कंपनीजबद्दल. म्हणजे समजतंय का तुम्हाला की ज्या नॉर्मल बँक आहेत त्या काय करतात? लोकांकडनं पैसे जमा करतात आणि त्यांना व्याज देतात ना. आणि हे पैसे जे जमा केले ते काय करतात? स्मॉल बिझनेस असतील की स्मॉल इंडिव्हिज्युअल असतील त्यांना देतात. प्लस गव्हर्नमेंटचे बॉन्ड खरेदी करतात किंवा यांचे पण बॉन्ड खरेदी करतात. कोणाचे सांगा? आपले कॉर्पोरेट हे कंपन्या वगैरे असतात त्यांचे बॉन्ड खरेदी करतात. म्हणजे त्यांना बॉन्ड खरेदी करतात म्हणजे काय? त्यांना कर्ज देतात. समजलं काय ते? ओके, आता आपण पुढे जातात. द मर्चंट बँकर MB. मर्चंट बँकर म्हणजे काय? MB आर दोज फायनान्शियल इंटरमिडिएट हू इन्वॉल्ड विथ द ॲक्टिव्हिटीज ऑफ ट्रान्सफॉर्मिंग कॅपिटल फंड टू दोज बॉरो हू आर इंटरेस्टेड इन बॉरोईंग. मात्र मर्चंट बँकिंग कशामध्ये आहे? ट्रान्सफर ऑफ कॅपिटल फंड. हे काय करतात? कॅपिटल फंड ट्रान्सफर करतात. मोठ्या प्रमाणात पैसा देतात. कॅपिटल फंड म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात. ज्यांना काय आहे याची? हू आर इंटरेस्टिंग इन बॉरोईंग. ज्यांना कर्जाची गरज आहे त्यांना. बघा, मर्चंट बँकिंग आर दोज फायनान्शियल इंटरमिडिएटर्स. मर्चंट बँकिंग आर दोज फायनान्शियल इंटरमिडिएटर्स इन्वॉल्ड विथ द ॲक्टिव्हिटी ऑफ ट्रान्सफॉर्मिंग कॅपिटल. त्यांना काय करायचं आहे? ट्रान्सफॉर्मिंग कॅपिटल करायचे फंड्स ऑफ दोज बरोबर हू आर इंटरेस्टिंग इन बॉरोईंग. ओके, हे आपलं झालं काय? पहिलं. आता आपण पुढचं बघूया. डेफिनेशन बघूया. कमर्शियल बँक ऑल्सो समटाइम डिफाईन ॲज द प्रोव्हिजन ऑफ बँकिंग सर्व्हिस सच ॲज द चेकिंग अँड लोन्स टू लार्ज बिझनेस ॲज डिस्टिंग्विश्ड फ्रॉम इंडिव्हिज्युअल सिटीजन. ओके, हे झालं कोणाचं? कमर्शियल बँक काय करतात? लोन देतात आणि चेक प्रोव्हाइड वगैरे करतात. इन दिस केस बँकिंग प्रोव्हाइड टू इंडिव्हिज्युअल इज रेफर टू ॲज द रिटेल बँकिंग टू डिफरेन्शिएटिव्ह इट फॉर्म ऑफ द सेकंड डेफिनेशन ऑफ कमर्शियल बँकिंग रूल 2E मध्ये दिलेला आहे ऑफ सेबी मर्चंट बँकिंग रूल्स 1992. बघा, कमर्शियल बँकिंगचा रूल कधी दिला आहे? डेफिनेशनचा 2E मध्ये दिला आहे
आणि यांचा कधी दिला आहे मर्चंट बँकर्सचा सेबीमध्ये दिला आहे रूल्स 1992 डिफाईन हू अ मर्चंट बँकर इज. मर्चंट बँकिंगची डिफिनेशन बघा आपल्याला माहिती आहे ना बँकिंगची डिफिनेशन आपल्याला नॉर्मल माहिती आहे कमर्शियल बँकिंगची जे काय करतात लोन कलेक्ट काय डिपॉझिट कलेक्ट करतात आणि ते मागता क्षणी परत करतात ओके त्यांना बँकिंग म्हटलं जातं. आता ह्याची बघा मर्चंट बँकर मीन्स एनी पर्सन हू इज इंगेज इन द बिझनेस ऑफ इश्यू मॅनेजमेंट either by the making arrangement regarding selling, buying, subscribing to security as manager, consultant, advisor or rendering corporate advisor service in relation to such issue management. यामध्ये काय दिलं आहे इश्यू मॅनेजमेंट हा शब्द महत्त्वाचा दिलेला आहे. इश्यू मॅनेजमेंट म्हणजे काय सांगा त्यांचे जे काय शेअर्स डिबेंचर असतात ते शेअर्स डिबेंचर त्यांना द्यायचे असतात त्यांना काय म्हणतात इश्यू मॅनेजमेंट. बघा इथं बघा मर्चंट बँकर मीन्स एनी पर्सन कुठलाही पर्सन हू इज एंगेज इन बिझनेस ऑफ इश्यू मॅनेजमेंट. इश्यू मॅनेजमेंट म्हणजे काय शेअर आणि डिबेंचर इश्यू करतात त्याच्या मॅनेजमेंटमध्ये आयदर बाय मेकिंग अरेंजमेंट रिगार्डिंग सेलिंग बाईंग सबस्क्रायबिंग ते काही सेलिंग बाईंग सबस्क्रायबिंग इश्यूचं काहीतरी करू शकता टू सिक्युरिटी ॲज द मॅनेजर कन्सल्टंट किंवा ते कन्सल्टंट म्हणून पण काम करतो त्या बाईंग और सबस्क्राईब द सिक्युरिटी ॲज मॅनेजर कन्सल्टंट ॲडवायझर और रेंडरिंग कॉर्पोरेट ॲडवायझरी सर्व्हिस इन रिलेशन टू द सच इश्यू मॅनेजमेंट. ओके इश्यू मॅनेजमेंटचे काम करतात त्यांना काय म्हटलं जातं मर्चंट बँकर असं याच्यामध्ये समोर म्हणजे याची डेफिनेशन कधी दिली आहे सांगा याची आपल्या कोणाची बँकांची कुठं दिली आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे ना त्या 2E मध्ये दिलेली आहे तर याची सेबी रूल्समध्ये दिलेली आहे. आणि मर्चंट बँकरमध्ये काय सांगितलं जी इश्यू मॅनेजमेंटसाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांना काय म्हटलं जातं मर्चंट बँकिंग. ओके समजलं डेफिनेशन काय तो डेफिनेशन म्हणजे इश्यू मॅनेजमेंट शब्द महत्त्वाचा लक्षात ठेवा. ओके आता बघूया ओरिजिन कुठे झाला तो बघा बोथ द कमर्शियल बँकिंग अँड मर्चंट बँकिंग हॅव रूट्स दॅट गो बॅक हंड्रेड्स ऑफ इयर्स. समजलं 100 वर्षापूर्वीच्या काळात सुरू झालेलं आहे 100 वर्ष खूप पूर्वी काळात. इफ नॉट मोर मर्चंट बँक्स वेअर ॲक्च्युली द ओरिजिनल बँक्स मर्चंट बँक्स वेअर ॲक्च्युली द ओरिजिनल बँक्स या बँकाच आहेत अँड वेअर देस मर्चंट ॲज वेल ॲज ज्युइश वेलर फेलिंग पर्सिक्युशन इन स्पेन यांचं कुठे झाले उत्क्रांती कुठे झाले स्पेनमध्ये झाले यूज्ड मर्चंट बँकिंग टू फायनान्स लॉंग ट्रेडिंग या वाचताना थोडा प्रॉब्लेम जर्नीज ॲज वेल ॲज प्रोडक्शन ऑफ ग्रेनचं प्रोडक्शन होतं त्यामध्ये यांची झालेली आहे फायनान्स लॉंग ट्रेडिंग जर्नीज ॲज वेल ॲज द प्रोडक्शन ऑफ ग्रेन याच्याशी झालेली आहे. म्हणजे यांची कधी झाली आहे इटालियन ग्रेंट मर्चंट हा शब्द लक्षात ठेवा. इकडे कोणाचं ओरिजिन झालं आहे आपल्या मर्चंट बँकिंगचं ओरिजिन झालेलं आहे. ओके आणि ही बँकिंग ॲक्टिव्हिटीजपासून याची सुरुवात झालेली आहे. ओके आता हे सगळं एक वेळ तुम्ही गायलं तरी चालेल उत्तर लिहिताना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे सांगा की फोकस ॲक्टिव्हिटीचा की फोकस काय ते बघा कमर्शियल बँक आणि मर्चंट बँकिंग बोथ इन्व्हॉल्व इन द प्रोव्हिजन ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस अँड ॲडवायसेस. दोघांमध्ये काय असतं फायनान्शियल सर्व्हिसेस अँड ॲडवाईस असतात. मात्र बघा हवेवर मर्चंट बँकिंग ऑफन फोकस ऑन इन्व्हेस्टिंग अ डिपॉझिटेड असेट्स इन फायनान्स पोर्टफोलिओ अँड फायनान्स पोर्टफोलिओ अँड मॅनेजिंग दिस इन्व्हेस्टमेंट. ओके बघा याचा ज्या काय नॉर्मल बँका असतात ना त्यांच्यापेक्षा कशा भिन्न असतात ते बघा ऑफन फोकस ऑन इश्युईंग डिपॉझिटर्स असेट इन अ फायनान्स पोर्टफोलिओ. यांचा काय आहे फायनान्स पोर्टफोलिओ आहे. आणि बघू थांबा पुन्हा बघूया बघा मर्चंट बँकिंग हवेवर ऑफन फोकस ऑन इन्व्हेस्टिंग अ डिपॉझिट असेट्स इन अ फायनान्स पोर्टफोलिओ. ते काय करतात फायनान्स पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्ट असते असेट काय असते त्यांची इन्व्हेस्टमेंट करतात. आणि बघा मर्चंट बँकिंग हवेवर ऑफन फोकस ऑन द इन्व्हेस्टिंग अ डिपॉझिट असेट्स इन अ फायनान्स पोर्टफोलिओमध्ये त्यांची काय करतात त्यांना हेल्प करतात. अँड
मॅनेजिंग दिस इन्व्हेस्टमेंट, आणि ती इन्व्हेस्टमेंट मॅनेज करायला पण त्यांना काय करतात, मदत करतात. तुमच्याकडे जो काही पैसा आहे तो कसं तुम्ही हे करा, पोर्टफोलिओ कसं करावा यासाठी मदत करतात आणि मॅनेजिंग दिस इन्व्हेस्टमेंट. कमर्शियल बँक सर्व द रिक्वायरमेंट ऑफ द जनरल पब्लिक लाईक इंडिव्हिज्युअल स्मॉल स्केल एंटरप्राइजेस. या कमर्शियल बँक असतात ते कोणासाठी असतात, इंडिव्हिज्युअलसाठी असतात आणि स्मॉल स्केलसाठी असतात. ओके अँड सो ऑन. हवेवर मर्चंट बँकिंग जनरली कॉल्ड इन्व्हेस्टमेंट बँक, या बँका काय असतात, इन्व्हेस्टमेंट बँक, टेंड टू सर्व मोस्टली द नीड्स ऑफ लार्ज कॉर्पोरेशन्स ऑर व्हेरी रिच पीपल, या रिच पीपलसाठी असतात. अपार्ट फ्रॉम इन्व्हेस्टिंग अँड मॅनेजिंग द असेट्स ऑफ वेल्थी क्लायंट, मर्चंट बँक ऑल्सो ऑफर कन्सल्ट्स अँड ॲडवाइस टू लार्ज कॉर्पोरेशन्स. ओके समजलं. बघा की ॲक्टिव्हिटी फोकस बघा, ज्या नॉर्मल आपल्या बँका आहेत ना त्यांची ॲक्टिव्हिटीचा फोकस कोणावर आहे सांगा, त्यांचा फोकस कोणावर आहे, तर नॉर्मल आपण जे कोण नॉर्मल लोक आहेत त्यांच्यावर फोकस आहे. मात्र आपल्या ज्या बँका आहेत, कुठच्या बँका सांगितल्या, मर्चंट बँका, त्यांचा फोकस मात्र आपल्याला कशावर दिसून येतो, त्यांचा फोकस आपल्याला दिसून येतो. तो फोकस दिसून येतो कशावर सांगा, तर जे लार्ज पीपल आहेत किंवा जे रिच पीपल आहेत त्यांना त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, आणि या नॉर्मल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात बँका, आणि या काय करतात, इश्यू मॅनेजमेंटमध्ये मदत करतात. ओके आणि काय करतात, इन्व्हेस्टमेंट मॅनेजिंगसाठी पण मदत करतात. आता बघू आपण पुढचं की ऑपरेशन बघू. ओके आता की ऑपरेशन बघा, कमर्शियल बँक व्हेरीफाय अँड अपहोल्ड सेविंग अकाउंट्स ऑफ इंडिव्हिज्युअल. बघा ह्या कोणाच्या सेविंग ठेवतात, इंडिव्हिज्युअलचा. प्रोव्हाइड लोन्स अँड मॉर्टेज टू इंडिव्हिज्युअल, लोन पण कोणाला प्रोव्हाइड करतात, इंडिव्हिज्युअलला किंवा स्मॉल स्केल बिझनेसला. बट मर्चंट बँक ऑपरेट ॲज फिस्कल कन्सल्टन्ट्स टू लार्ज स्केल कंपनी. मर्चंट बँका कोणाच्या असतात, लार्ज स्केल कंपनी आहेत त्यांच्या काय असतात, मर्चंट बँका असतात. कमर्शियल बँकिंग इज द युजली रिचेबल टू एव्हरी वन फॉर एलिमेंटरी बँकिंग रिक्वायरमेंट. कमर्शियल बँक या एनिवनसाठी असतात आणि जे आपल्या काय नॉर्मल बँकिंग रिक्वायरमेंट असतात त्यांच्यासाठी. वेअर्स मर्चंट बँक्स इज द but merchant banks operate as fiscal consultant to large scale company, या लार्ज स्केल कंपनीसाठी असतात. कमर्शियल बँकिंग इज युजली रिचेबल टू एव्हरीवन, या एव्हरीवनसाठी काय असतात, रिचेबल असतात. ओके कोण, आपल्या नॉर्मल बँका. आणि वेअर्स मर्चंट बँकिंग इज द कन्सर्न टू हँड आउट प्रायमरली लार्ज कॉर्पोरेशन अँड व्हेरी वेल्थी पर्सन, या व्हेरी वेल्थी पर्सनसाठी असतात, नॉर्मल पर्सनसाठी नाही. बेसिक फरक आहे, समजलं ना. मर्चंट बँका म्हणजे व्यापारी बँका समजा, ज्यांना व्यापार करायचा आहे, ज्यांना मोठे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी आहेत. या आपल्यासाठी कुठच्या आहेत, कमर्शियल बँका. मात्र कमर्शियल बँका मर्चंट बँकिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकते. ओके एसबीआयने मर्चंट बँकिंग करायचं ठरवलं तर एसबीआय कोणाला, उद्योगधंदेवाल्यांना करेल, म्हणजे आपल्याला करायचं बंद करणार नाहीत. ओके कमर्शियल बँकचाच पुढे रूपांतर हे मर्चंट बँकामध्ये झालेलं आहे. आता बघा नॉमेन कल्चर. कमर्शियल बँक आर व्हॉट पीपल टिपिकली रेफर टू बँक. ओके यांना काय म्हटलं जातं, नॉमेन कल्चर बघायचं काय. कमर्शियल बँक्स आर व्हॉट पीपल टिपिकली रेफर टू ॲज अ बँक, ज्यांना आपण बँक म्हणतो ते कमर्शियल बँका. मर्चंट बँक्स आर द कॉमनली कॉल्ड इन्व्हेस्टमेंट बँक इन द युनायटेड स्टेट. युनायटेड स्टेटमध्ये यांना काय म्हटलं जातं, इन्व्हेस्टमेंट बँक म्हटलं जातं. कोणाला, आपल्या मर्चंट बँकला. आणि हे आपले नॉर्मल बँक आहे त्यांना आपण काय म्हणू शकतो, न कमर्शियल बँकांना आपण बँक म्हणतो, आणि मर्चंट बँकांना काय म्हटलं जातं, इन्व्हेस्टमेंट बँक. आता शेवटचा पॉईंट करू आपण, थांबू या लेक्चरमधलं. रोल ऑफ द फायनान्शियल सेक्टर. द यूज ऑफ द कमर्शियल बँक बाय द ॲव्हरेज सिटीजन इज द रिलेटिव्हली न्यू फेनॉमेना. ही कमर्शियल बँक बाय द ॲव्हरेज सिटीजन इज रिलेटिव्हली न्यू फेनॉमेना हिस्टॉरिकली स्पीकिंग, बट मनी लेंडर्स हॅव इंगेज इन द बेसिक बँकिंग प्रॅक्टिस सिन्स द टाईम ऑफ एन्शियंट रोमन एम्पायर. बघा यामध्ये बघू काय आहे ते, एक मिनिट. ओके रोल ऑफ द फायनान्शियल सेक्टर. फायनान्शियल सेक्टरमध्ये रोल कोणाचा किती आहे हे बघायचं असेल तर हे स्पष्टीकरण न लिहिता असं लिहा. हे शेवटची वाक्य लिहा. कुठे आहे, टुडे कमर्शियल बँक्स आर द सो कॉमन दॅट मोर पीपल वर्क इन द कमर्शियल बँकिंग सेक्टर दॅन इन एनी अदर पार्ट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस इंडस्ट्री. म्हणजे कमर्शियल बँकमध्ये जास्तीत जास्त लोक काम करतात, त्यामुळे फायनान्शियल सेक्टरमध्ये कोणाचा लार्ज रोल आहे सांगा, कोणाचा आहे. शेवटची फक्त एवढी लिहा, कुठं तुम्हाला टिक करून दाखवतो, हे लिहू नका काही.
काहीही लिहू नका, हे इथून लिहा. टुडे कमर्शियल बँक्स आर सो कॉमन, या काय आहेत, सो कॉमन आहेत. अँड मोर पीपल वर्क इन द कमर्शियल बँकिंग सेक्टर दॅन एनी अदर पार्ट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस इंडस्ट्री. फायनान्शियल सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कोण आहे, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट रोल कोणाचा आहे, कमर्शियल बँक. समजलं. आणि मर्चंट बँकिंग काय आहे, लिमिटेड रोल आहे. बिकॉज ते कोणाला सर्व्हिस, बिकॉज दे प्रोव्हाइड सर्व्हिस फॉर रिच पीपल. ओके, त्यामुळे त्यांचा रोल काय आहे, लिमिटेड आहे. इथनं हे लिहा. ओके, एक शेवटच्या ओळी आहेत ना, त्या लिहा. आता आपण हा लेक्चर इकडे थांबूया. मर्चंट बँकिंग अँड कमर्शियल बँकमधला आपण फरक समजला. या फरकामध्ये आपण एवढंच शिकलो. काय शिकलो सांगा, की कमर्शियल बँक आहेत ना, ह्या काय आहेत, फक्त ज्या नॉर्मल सगळ्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. ओके, म्हणजे आपण बँकामध्ये होती काय असते, कमर्शियल बँक. आणि मर्चंट बँक कोण असतात सांगा, मर्चंट बँक या व्यापारी बँका असतात आणि त्या श्रीमंत लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ओके, हा लेक्चर इकडे मी थांबवतोय. चला, आता आपण पुढचं लेक्चर लगेच सुरू करू.